पराठे वाढावं सर्वांना सूचना आहे महिलांना 12 मिनिटं राहिले आचारसंहिता लागायला, त्याच्यानंतर करा. पहिले आपण 2 शब्द भाषण करू. मस्जिद ते राम मंदिर काँक्रिटीकरण दिलं, त्या प्लॉटवर 2 रस्ते दिले, त्या आपल्या हायस्कूलच्या मागच्या भागामध्ये कॉलनीमध्ये एक रस्ता दिला. असे बरेच रस्ते आणि बरेच कामं किशोरप्पांनी दिलेले. शेत रस्ते म्हटलं तुम्ही गवल्याचा रस्ता पहा, गवल्याला लोकांना जाता येत नव्हतं, तो गवल्याचा डांबरी रस्ता केला. त्याच्यानंतर आपल्याकडे आता वॉटर सप्लाय रस्ता आहे सातगाव पांदी, ती जवळजवळ पूर्ण मंजूर आहे. ती पांदी सुद्धा आता 1.5 ते 2 किलोमीटर झालेली आहे. तसंच आता आपले नारायण बापू आहे, नारायण धनजी पाटील, याच्या शेताचा 1 किलोमीटर रस्ता आप्पांनी मंजूर केलेला आहे. माझ्या कॉलनीमध्ये आप्पांनी 7 लाखाचा रस्ता पहिले मंजूर केलेला आहे, मंजूर झालेला आहे, काम झालेलं आहे. आता 5 लाखाचं परत त्याचं प्रमाण निघालेले आहे. असे बरेच काम आहे आप्पाचे जोखाने व्यक्ती. यादी खूप मोठी आहे, मी तुम्हाला वाचू शकत नाही. तरी तुम्ही कोणाच्या याच्या भूलथापांना बळी पडू नका. कोणी 500 देतील, 1000 देतील, 2000 देतील. अमोल शिंदेची आपल्या गावात एक ईट नाहीये, वैशिष्ट्याची आपल्या गावात काहीच काम नाहीये. तिच्यानं दिले 40 वर्षानंतर काहीच काम नाही. आप्पा सारखा आमदार तुम्ही जर दौडवला तर तुम्ही पस्तावशान. तुमचं युवा असेल समजा की मी ग्रामपंचायतला आहे, मी तुम्हाला गावला शेणवर मतदान करून मला फाडून टाका. पण किशोरप्पाशी जर तुमची काही दुश्मनी असेल तर ती ठेवू नका. समजा की आमचा भैया साहेब त्याने तो त्याच्यामुळे जर तुम्ही नाराज असाल तर त्यालाही पाडून टाका. सरपंच असतील त्यालाही पाडून टाका. परंतु आप्पासाठी दुश्मनी करू नका. आम्ही जेव्हा उभं राहू ना आम्हाला पाडून टाका, पण आप्पामुळे आप्पा सारखा आमदार तुम्ही जर दवडला तर तुम्ही खूप पस्तावशान. इतकंच बोलून माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूपच सुंदर. माझा मित्र वर्गमित्र इंदर भाऊ परदेशी याला मी पहिल्यांदा बोलताना बघतोय आणि धडाधड चौकी आणि छक्क्यांच्या बरसाची इंदर भाऊंनी आपली मनोगत व्यक्त केलं. यानंतर शिवसेनेचे छोटे प्रवक्ते मुलुक मैदान तो सागर सोनार आपल्याला 2 मिनिटात आपलं मनोगत देतोय.